मी नेहमीच म्हणते, की आपल्या धार्मिक रूढी परंपरा यामागे काही अंधश्रद्धा नाही. त्यामागे आजचं मॉडर्न सायन्स आपल्याला आधीच सांगितलेलं आहे आणि ते अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. पण आपल्याला ते लॉजिकली प्रूफ करता येत नाही. म्हणून आपल्याला ती अंधश्रद्धा वाटते. तेच आज आपण एका आणखी उदाहरणातून म्हणजेच आपल्या सणातून समजून घेणार आहोत. आज कोट्यवधी रुपये खर्च करून शेतकरी जे पेस्ट कंट्रोल करतोय ना, ते निसर्गाने आधीच नॅचरल पेस्ट कंट्रोल आपल्याला दिलंय. आपल्या शेताला हजारो वर्षापूर्वीच हे नागोबा दान मिळालेले आहेत. म्हणजेच श्रावण महिन्यात येणारा हा नागपंचमी सण आपण दरवर्षी साजरा करतो. पण त्याचं आपल्या शेतीचं काय संबंध आहे हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच आपल्याला नागपंचमी सण आणि नागाला दूध का पाजलं जातंय याविषयी आपण चर्चा करताना अंधश्रद्धा म्हणून मोकळं होऊन जातो. आजची पिढी विचार करते, की सापाची पूजा करून काय होतं? काय लॉजिक आहे? दूध का पाजलं जातं? साप तर दूध पीत नाही. पूजा का करायची? यामागे धार्मिक श्रद्धा नाही. यामागे आहे सायन्स. ते कसं? हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघूयात नागपंचमी मागचे 3 मोठे वैज्ञानिक आणि पर्यावरणीय फायदे. नंबर 1, शेतकरी बांधवांचा खरा मित्र. द अल्टिमेट क्रॉप प्रोटेक्टर. भारत हा शेतीप्रधान देश आहे. पावसाळ्यात शेतात पिके अगदी जोमाने वर येतात. पण याच काळात शेतामध्ये उंदीरांची संख्याही खूप वाढते आणि यामुळे शेतातील पिकांचे खूप नुकसान होतं. धान्याची नासाडी होते. निसर्गाच्या अन्न साखळीनुसार म्हणजेच फूड चेननुसार उंदीर हे सापाचं मुख्य अन्न आहे. जर शेतात साप नसतील, तर उंदीरांचा खूप सुळसुळाट होईल आणि देशात धान्याचा दुष्काळ पडेल. साप कोणत्याही केमिकल किंवा पैशाशिवाय शेतातील उंदीरांचा नायनाट करतो. म्हणजेच साप हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मित्र आहे, रक्षक आहे. हे आपण विज्ञानामध्ये शिकलोच. त्याच्या याच उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीला त्याची पूजा केली जाते. आता बघूया नंबर 2, मान्सून आणि सापाचे भूगर्भातून बाहेर येणे. इकॉलॉजिकल बॅलन्स. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पावसाळ्यात म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसाने जमिनीखालील पाण्याचे साठे भरले जातात. सापांची जी बिळे आहेत त्यामध्ये पाणी शिरतं. त्यामुळे श्वास घेण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सापांना जमिनीच्या वर यावं लागतं. याच काळात सापांचा मानवी वस्तीशी संपर्क येण्याची दाट शक्यता असते. माणसाने भीतीपोटी सापांना मारू नये. उलट निसर्गाचा हा एक महत्वाचा भाग आहे म्हणून त्याचं रक्षण करायला हवं. त्यासाठी नागपंचमी साजरी करण्यामागचा हा मुख्य उद्देश होता. नंबर 3, सापांना दूध पाजणे. अंधश्रद्धा की गैरसमज? द बायोलॉजिकल फॅक्ट. आता न्यू जनरेशनला हा सर्वात मोठा प्रश्न आहे असं नाही. हा आधीच्या पण जनरेशनला प्रश्न होता, की सापाला दूध का पाजलं जातं जेव्हा साप दूध पितच नाही? याचा लॉजिकल प्रश्न बरोबर आहे. याचं उत्तर असं आहे, की विज्ञानानुसार साप हा एक सरीसृप म्हणजे रेप्टाईल प्राणी आहे. सापाच्या शरीरात दूध पचण्यासाठी आवश्यक असणारे एन्झाईम नसतात. निसर्गात साप कधीच दूध पिण्यामागे धावत नाही टाकतो. जुनी परंपरा अशी होती की नागपंचमीला सापाच्या वारुळासमोर दूध ठेवलं जायचं. त्या दुधाच्या वासाने तिथे मुंग्या आणि इतर कीटक जमा व्हायचे. ते आजही आपल्याला दिसतात जेव्हा आपण वारुळासमोर दूध ठेवतो. हे दूध ठेवल्यानंतर तिथे मुंग्या, कीटके जमा होतात. ते खायसाठी येतात बेडूक किंवा उंदीर आणि मग त्यांना खाण्यासाठी येतो तिथे साप. पण काळाच्या ओघात लोकांनी थेट सापांना पकडून दूध पाजण्यास सुरुवात केली, जी वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची आहे. म्हणूनच आजकालच्या नागपंचमीला सापाचे रक्षण करणे आणि प्रतिकात्मक पूजा करणे याला महत्त्व दिलं जात आहे. नागपंचमीला दूध का पाजलं जातं याचं उत्तर तुम्हाला आज मिळालं असेल. विचार करा, निसर्गातील प्रत्येक जीवाला आदर देणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हेच आपल्या संस्कृतीने नागपंचमीच्या माध्यमातून आणि इतरही सणांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. साप जगला तर शेती जगेल आणि शेती जगली तर आपण जगणार. तुम्हाला नागपंचमीचे हे विज्ञान कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.